मला लहान मुलांची खूप आवड होती, कारण की मी अजूनही तरुण होते आणि मला माझ्या नवऱ्यापासून खूप काही पाहिजे होतं. परंतु लग्नाच्या रात्री आमच्या दोघांमध्ये तसे संबंध निर्माण झाले नाही आणि दुसऱ्याच दिवशी माझा नवरा अमेरिकेला निघून गेला. तो माझ्याजवळ एक 16 वर्षाचा नोकर सोडून गेला, जो खूपच चांगला होता. आमचं घर खूप मोठं होतं. मला एकटीला झोपायला खूप भीती वाटायची. मी माझ्या 16 वर्षाच्या नोकराला माझ्याजवळ झोपवायला सुरुवात केली. आता काही दिवस निघून गेले होते की माझी अवस्था खराब राहू लागली. माझा नोकर रोज रात्री त्याच्या हाताने बनवलेले जेवण मला जेवायला द्यायचा, ज्याला जेवण मी अगदी गाढ झोपून जायची. एके दिवशी मी त्याने बनवलेलं जेवण जेवले नाही आणि मग अर्ध्या रात्री उठून नोकराने माझ्या नाईटीला. मी माझ्या आयुष्यात कधीच विचार केला नव्हता की माझा नोकरच माझ्यासोबत अशा प्रकारे काही करेल. मी विचार देखील करू शकत नव्हते की हे माझ्यासोबत कसं काय झालं होतं. मला लवकरात लवकर या दलदलीमधून बाहेर पडायचं होतं, नाहीतर माझं खूप मोठं नुकसान झालं असतं. मी माझ्या सुंदर नोकराला पाहून कितीतरी वेळा स्वतःचे भान हरवून बसले होते, कारण की माझा नवरा तर माझ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नव्हता आणि नाही तो येथे हजर होता. परंतु तरी देखील मी त्याची बायको असल्याचे पूर्ण कर्तव्य पार पाडले आणि माझ्या मनावर आणि माझ्या नजरेवर ताबा मिळवला. परंतु माझा नोकर राहुल माझ्यासोबत असं करेल, मी तर विचार देखील करू शकत नव्हते. मागच्या काही दिवसांपासून मी माझ्या नोकराला राहुलला माझ्यासोबत झोपवत होते. इतक्या मोठ्या घरात माझ्याशिवाय आणि त्याच्याशिवाय कोणीही नव्हतं आणि मला एकटीला झोपायला खूप भीती वाटायची. त्यामुळेच मी त्याला म्हणाले की तू माझ्या बेडवर माझ्यासोबत झोपत जा. यामुळे माझी देखील भीती जरा दूर होईल आणि तुझा पगार देखील डबल होईल. तुझा फायदा होईल, तुझ्या आईचा फायदा होईल. बिचारी तिच्यासाठी कमावून आणणारा तुझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही. तुझा पगार डबल होईल तेव्हा ती खूप जास्त खुश होईल आणि या घरात तुला कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही. उलट असं समज की तू माझा स्वतःचा आहेस, माझाच आहेस. परंतु असं बोलताना की कोणाला तू एक लहान मूल आहेस, असं बोलल्यामुळे तो लहान मूल होत नाही. लहान मूल नेहमी आपला स्वतःचं असतं, जो त्याच्या आईच्या गर्भातून जन्माला येतो. एका आठवड्यानंतर जेव्हा मला समजलं की माझा नोकर राहुल माझ्यासोबतच, हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण की तो सारखा सारखा मला निरखून पाहत होता. मी आता आंघोळ करून बाहेर निघाले होते की दारावर बेल वाजली. मी विचारल्यावर आवाज आला, मॅडम मी शीला माझ्या मुलासोबत आली आहे. मी केस मोकळे सोडली आणि जाऊन दरवाजा उघडला. तेव्हा बाहेर ती बाई तिच्या मुलासोबत उभी होती. तिचा मुलगा मला अगदी एकटक पाहत होता. या अशा प्रकारे क्वचितच कोणी माझ्याकडे पाहिलं असेल. तो असाच पाहत होता, कारण की मी बाद ड्रेस बांधलेला होता. ती बाई बोलू लागली, मॅडम मी माझ्या मुलाला कामावर सोडायला आली आहे. मला समजलं आहे की तुमच्या घरातल्या कामासाठी एका नोकराची गरज आहे, त्यामुळेच मी माझ्या मुलाला तुमच्याजवळ सोडू इच्छिते. मॅडम हा माझा मुलगा आहे आणि कधीही तुम्हाला तक्रारीची संधी देणार नाही. तुम्ही जे सांगाल तेच तो करेल. ती बाई हे असं बोलून निघून गेली आणि तिच्या मुलाला अगदी दरडावून सांगितलं की मॅडमची योग्य प्रकारे काळजी घे. इतक्या मोठ्या घरात मी एकटी राहत होते. अशामध्ये एक नोकर, तो देखील 16 वर्षाचा मुलगा. माझ्यासाठी यापेक्षा चांगली गोष्ट आणखी कोणती असू शकते. त्या मुलाचं नाव राहुल होतं आणि तो कोणत्याही अँगलने वाटत नव्हता की तो एका गरीब घरातील मुलगा आहे. परंतु असं बोलतात ना की चेहऱ्याहून थोडं समजतं, आपल्याला बाहेरून थोडं समजतं की ते फळ गोड आहे की कडू. जेव्हापर्यंत आपण त्याची टेस्ट घेत नाही, तोच नियम अगदी माणसाला देखील लागू पडतो. एखाद्याच्या अवतारावरून असं अजिबात समजत नाही तो गरीब आहे की श्रीमंत. कधी कधी तर असं होतं की एखादा माणूस त्याच्या अवतारावरून गरीब वाटतो, पण खरं तर तो खूप श्रीमंत असतो. ठीक आहे, जाऊ दे. सध्या तरी मी राहुलला घरातील काम समजावून सांगितली आणि स्वतः माझ्या खोलीत निघून आले. असाच वेळ निघून चालला होता. राहुल मला खूप चांगला वाटत होता. तो माझी सगळी कामं करायचा आणि रात्री तो खूप उशिरा घरी जायचा. त्याचा पगार मी वेगळाच ठेवला होता, सगळ्यांपेक्षा जास्त ठेवला होता आणि मी राहुलच्या बाबतीत अगदीच बेफिकीर होते, कारण की तो त्याच्या कामाशी काम ठेवायचा.
एके दिवशी मी माझ्या खोलीमध्ये कपडे बदलत होते की अचानक राहुल खोलीत आला. मी त्याला अचानक असं खोलीत पाहून दचकले, कारण की त्यावेळेला मी कपडे बदलत होते. तो ते सगळं दृश्य पाहून लगेचच बाहेर निघून गेला. जेव्हा मी कपडे बदलले तेव्हा मी त्याला आवाज दिला. तेव्हा तो खोलीत येताच माझ्याकडून माफी मागू लागला आणि बोलू लागला, बाईसाहेब मला माफ करा, मला माहित नव्हतं की तुम्ही रूममध्ये कपडे बदलत आहात आणि तुम्ही तर दरवाजा देखील बंद केला नव्हता, त्यामुळे मी सरळ खोलीत निघून आलो. या गोष्टीला 2-3 दिवस निघून गेले होते की मला घरामध्ये फोनची रिंग ऐकू आली. माझ्याशिवाय त्या घरामध्ये मोबाईल राहुल जवळ असू शकत होता, कारण की राहुल शिवाय दुसरं कोणीही घरात नव्हतं आणि तो मोबाईल राहुलचाच होता. राहुल त्याच्या कोणत्या तरी मित्रासोबत बोलत होता. मी जेव्हा त्याला आवाज दिला आणि म्हणाले की तुझ्याजवळ हा मोबाईल कुठून आला, तेव्हा तो बोलू लागला की माझ्या आईने मला घेऊन दिला आहे. मी म्हणाले, अजून तू खूपच लहान आहेस, तुझं वय काय आहे, तू अजून फक्त 16 वर्षाचा आहेस, त्यामुळे मोबाईल वापरणं या वयामध्ये योग्य नाही. तो बोलू लागला, बाईसाहेब आजकाल तर 11-12 वर्षाची मुलं देखील फोन वापरतात, तुम्ही कोणत्या जमान्यात राहता, हे सर्व आजकाल वय वगैरे कोण पाहतं. मी त्याचं ते बोलणं ऐकून अगदी हैराण झाले. त्यात माझा नवरा बाहेर होता. तो माझ्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नव्हता. जेव्हा मी त्याला माझ्या परिस्थितीबद्दल सांगायचे तेव्हा समोरून तो काहीतरी विचित्र बोलायचा की तू लहान मुलगी नाहीस, जरा मोठ्यासारखी वाग, जगातल्या कितीतरी बायकांचे नवरे बाहेरच्या देशात कामाला जातात, तू जगापेक्षा वेगळी थोडी आहेस. आज देखील मला घरामध्ये एकटीला भीती वाटत होती. मागच्या 1 महिन्यापासून रोज मला भीती वाटायची. असं वाटायचं कदाचित कोणीतरी घरात येत आहे, कारण की जशी अर्धी रात्र व्हायची तेव्हा मला भीती वाटायची. माझ्या या भीतीला जाण्यासाठी मी खूप काही केलं होतं. सकाळ होताच गप्पा गोष्टी करण्यासाठी माझ्या मैत्रिणीला सुमनला घरी बोलवायचे. संध्याकाळी शेजारी असलेल्या जिममध्ये जायचे, परंतु काहीच फरक पडत नव्हता. आज मी ठरवलं होतं की नवऱ्याचा फोन आल्यावर मी त्याला सर्व काही सांगून टाकेन. हे इतक्या मोठ्या घरात राहणं किती कठीण आहे. एक तर तो अमेरिकेला राहतो आणि मला इथे या घरामध्ये कैदी बनवून सोडून गेलाय. लग्नाबद्दल मी खूप सारे स्वप्न पाहिले होते. मी सुरुवातीपासूनच एक रोमॅन्टिक मुलगी होते. मी नेहमीच हा विचार करायचे की माझा होणारा नवरा देखील माझ्यासोबत नेहमी रोमॅन्टिक वागेल. मी पूर्ण रात्र त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करेन आणि जेव्हा कधी आम्ही दोघे बोलता बोलता थकून जाऊ तेव्हा एकमेकांच्या मिठीत झोपून जाऊ. मी जसा विचार केला होता त्याच्या अगदी विरुद्ध माझा नवरा होता. माझ्या अपेक्षांपेक्षा तो खूप लांब होता. एका बाईची गरज फक्त पैसा, कपडे, चप्पल हे नसते, तर याशिवाय देखील खूप काही असतं, ज्याला पूर्ण करणं एका नवऱ्याचं कर्तव्य असतं. आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल माझ्या मैत्रिणीने मला इतकं काही शिकवलं होतं की मी त्या सर्वांचा विचार करून खूपच खुश होते की बायकोने नवऱ्याला कशा प्रकारे खुश केलं जावं. लग्नाच्या पहिल्या रात्रीच माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की मला माहित आहे तू खूप सारे स्वप्न रंगवून ठेवले असशील, परंतु मी असा माणूस अजिबात नाही की तुझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या आणि खास करून या इच्छेचा विचार करेन. तुला पैशाची कधीच कमी नसेल, पण तुला फक्त माझ्याप्रमाणे चालावं लागेल. आपण दोघं लोकांच्या दृष्टीने तर नवरा बायको असो, परंतु आपलं एकमेकांसोबत तसला काही संबंध नसेल, ज्यावरून हे सिद्ध होऊ शकेल की आपण दोघं नवरा बायको आहोत. नवऱ्याच्या या अशा बोलण्याने मी अगदी तुटून गेले होते. मी माझ्या नशिबावर रडत होते की माझ्या आई वडिलांनी मला कोणाच्या सोबत बांधलं होतं, कारण की पैसा सगळं काही नसतं, त्याशिवाय अजून काही शारीरिक इच्छा देखील असतात. जसं की भुकेच्या वेळेला पोटाला जेवणाची गरज असते, अगदी त्याचप्रमाणे आपल्या भावनांना देखील एका खुराकाची गरज असते. मागच्या 1 आठवड्यापासून मी माझ्या नवऱ्यासोबत बोलत नव्हते. तो सारखं मला फोन करायचा, परंतु मी त्याचा फोन उचलत नव्हते. वैतागून मी दुसऱ्या आठवड्यात त्याला सांगितलं की आज नंतर तुम्ही मला कधीच फोन करू नका. तुम्ही लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकेला परत निघून गेलात. मला स्वतःच्या लग्न बंधनात अडकून आणि या घरात कैद करून तुम्ही तर तुमच्या जबाबदारीतून मोकळे झालात, परंतु माझ्या भावना, माझं प्रेम आणि माझ्या आयुष्याचं काय? माझ्या देखील काही अपेक्षा असतील. मला देखील मुलांची इच्छा होती,
परंतु तुम्ही तर कधी याबद्दल अशा प्रकारे माझ्याबद्दल विचार केला नाही. माझ्या रागण्यावर नवरा बोलू लागला की तू टेन्शन घेऊ नकोस, मी 3 महिन्यानंतर परत येणार आहे. खरं तर मला अमेरिकेमध्ये थोडी एमर्जन्सी होती, ज्यामुळे मला अचानक तिथे जावं लागलं. परंतु तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी लगेच येईन. तू असं कर, राहुलला तुझ्याजवळ सोबत झोपवत जा. तो रोज रात्री तुझ्याजवळ झोपत जाईल आणि तो तर लहान मुलगा आहे, त्याची कोणत्याही प्रकारे तुला भीती वाटणार नाही. आणि तो 24 तास तुझ्या सोबतच राहत जाईल. अशा प्रकारे तुझी भीती देखील जाईल आणि त्याला देखील सोबत मिळेल. तो खूप चांगला मुलगा आहे, तुला कधीही संकटांचा सामना करावा लागणार नाही. नवऱ्याचं बोलणं ऐकताच मी राहुलच्या आईला घरी बोलावलं आणि त्यांना सांगितलं की आजपासून राहुल 24 तास इथेच राहील आणि त्याचा पगार देखील डबल होईल. त्याच्या आईला काहीच प्रॉब्लेम नव्हता, त्यामुळे ती लगेच तयार झाली. तिने तिच्या मुलाला राहुलला सांगितलं, आजपासून तुला इथेच राहायचं आहे, त्यामुळेच तुझ्या बाईसाहेबांना खुश ठेव. मी म्हणाले, बाईसाहेबांना खुश ठेव याचा अर्थ काय आहे? तेव्हा त्याची आई बोलू लागली, मालकीन काही नाही, बस फक्त मी असंच बोलत होते की त्याने तुमचं बोलणं ऐकावं आणि तुमचं बोलणं टाळू नये. मला असं वाटलं होतं जणू काय त्याची आई काहीतरी बोलता बोलता शांत झाली होती. यानंतर राहुलची आई घरातून निघून गेली आणि आता राहुल इथेच माझ्याजवळ माझ्या बेडरूम मध्ये झोपायचा. तो माझी आता आधीपेक्षा जास्त काळजी घेत होता, परंतु काळजी घेता घेता तो मोबाईलचा वापर देखील खूप जास्त करत होता. कितीतरी वेळा त्याला मी मोबाईल वापरण्यास मनाई केली होती. या वयात फोन वापरणं चांगली गोष्ट नाही, परंतु तो माझं बोलणं एका कानाने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा. एके दिवशी माझी तब्येत खूप जास्त खराब झाली. मी डॉक्टर जवळ गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला आरामाची गरज आहे. तुम्ही कोणत्या तरी गोष्टीचं खूप जास्त स्ट्रेस घेत आहात, त्यामुळे तुमची तब्येत बिघडली आहे. माझी अवस्था खूप खराब झाली होती. मला समजत नव्हतं की शेवटी माझ्यासोबत काय होत आहे. राहुल नेहमीच रात्रीचे जेवण बाहेरून घेऊन यायचा, परंतु हैराण करणारी गोष्ट ही होती, जेव्हा मी जेवायचे तेव्हा लगेचच माझं डोकं अगदी जड व्हायचं. याच्यानंतर मला काही शुद्ध राहायची नाही की माझ्यासोबत काय होत आहे, मी कुठे आहे. हल्ली रोजच माझ्यासोबत हे असंच होत होतं. एके दिवशी मी राहुलला म्हणाले, राहुल आजपासून तू बाहेरून जेवण घेऊन येऊ नकोस, कारण की मला बाहेरचं जेवण चांगलं वाटत नाही. आणि जेव्हा माझ्या नवऱ्याला समजेल तेव्हा तो देखील मला रागावेल की किती वेळा सांगितलंय की जेवण नेहमी घरी बनवत जा. आजपासून मी घरीच जेवण बनवत जाईन. हे बोलणं ऐकताच राहुलच्या चेहऱ्याचा रंग उडून गेला. तो म्हणाला, नाही नको बाईसाहेब, तुम्ही त्रास घेऊ नका. मी माझ्या आईला सांगतो, ती रोज रात्रीचे जेवण बनवत जाईन. तुम्ही आजारी असता, तुम्हाला डॉक्टरने सांगितलं आहे की तुम्ही आराम करा, त्यामुळेच तुम्ही कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. तर आराम करा, जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर ठीक व्हाल. राहुलची अशी माझी काळजी घेणं याने मला खूप चांगलं वाटायचं. मी विचार करायचे, काश ज्या प्रकारे मी रोमॅन्टिक होते त्याचप्रमाणे माझा नवरा देखील रोमॅन्टिक असता तर. एके दिवशी मी राहुलला म्हणाले, राहुल तुझं लग्नाबद्दल काय विचार आहे? तू कधी विचार केला आहेस की तुझी बायको कशी असायला हवी? तेव्हा राहुलने मला एक खूपच विचित्र उत्तर दिलं. तो बोलू लागला, बाईसाहेब, माझी इच्छा आहे की माझी बायको तुमच्याप्रमाणे खूप जास्त सुंदर असावी. मी म्हणाले, अच्छा, मी तुला सुंदर दिसते? त्यावर तो बोलू लागला, बाईसाहेब, तुमच्यासारखं या जगात कोणीच सुंदर नाही. तुम्ही खूप जास्त सुंदर आहात. असं वाटतं साहेबांनी कधीच तुमची तारीफ केली नाही, त्यामुळेच तुम्हाला तुमच्या सौंदर्यावर शंका आहे. राहुलचं असं माझ्यासोबत मन मोकळेपणाने बोलणं, माझी स्तुती करणं मला खूपच आवडलं होतं. हे तर अगदी सरळ सरळ आहे. कोणताही पुरुष जेव्हा एखाद्या बाईची तारीफ करतो तेव्हा त्या बाईला चांगलंच वाटतं. मला देखील असं एका परपुरुषाने माझी स्तुती करणं यामुळे खूप चांगलं वाटलं होतं. माझं मन झालं की राहुलने माझी स्तुती करतच राहावी आणि मी नेहमीच त्याच्या तोंडून माझी स्तुती ऐकत राहावी. परंतु हे शक्य नव्हतं. मी आणि माझा 16 वर्षाचा नोकर एकाच बेडवर झोपत होतो. मी तर त्याला माझा लहान मुलगा समजत होते, कारण की मी त्याला माझ्या मुलाप्रमाणे ट्रीट करत होते.
परंतु माझ्या मनामध्ये कितीतरी वेळा राक्षसी विचार देखील येऊन गेला, जो अजिबातच चांगला नव्हता. परंतु मी स्वतःवरचं कंट्रोल ठेवून होते, कारण की माझं हे सुंदर शरीर माझ्या नवऱ्याची अमानत होती. जेव्हा कधी राहुलच्या चेहऱ्याकडे पाहायचे तेव्हा तो खूपच साधा वाटायचा, कारण की तो दिसायला खूपच सुंदर असा मुलगा होता आणि त्याच्या वयापेक्षा खूप जास्त मोठा दिसत होता. अगदी उंच धिप्पाड, क्लीन शेव करणारा तो एक पुरुष वाटायचा. हाच विचार करता करता माहित नाही मी कधी झोपले. जेव्हा सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा माझा नाईट ड्रेस वेगळ्या अवस्थेत होता, कारण की रात्री मी तोच माझा नाईट ड्रेस घालून झोपायचे. तर राहुल घरामध्ये हजर नव्हता. मी खूप वेळ त्याची वाट पाहत राहिले, परंतु तो आला नाही. संध्याकाळी जेव्हा तो पुन्हा परत आला तेव्हा मी विचारलं, कुठे गेला होतास तू दिवसभर? तू सांगितलं देखील नाहीस तू कुठे गेला होतास. कमीत कमी तुझ्याजवळ मोबाईल तरी होता, मला फोन करायचा. आज मला काहीतरी महत्वाचं काम होतं. तेव्हा माझा 16 वर्षाचा नोकर बोलू लागला, बाईसाहेब आईची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे अचानक मला तिथे जावं लागलं. त्यामुळेच आज मी घरामध्ये हजर नव्हतो, मला माफ करा. मी दुसऱ्या रात्री हाच विचार करत होते की काल माझ्यासोबत काय झालं होतं, कारण की मला खूप काहीतरी विचित्र जाणवत होतं. असं वाटत होतं जसं काय काल रात्री काहीतरी चुकीचं झालं आहे. नंतर दुसऱ्या दिवशी मी आणि राहुल झोपी गेलो होतो. जेव्हा सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा मी राहुलला विचारलं, तू रात्री किती वाजता झोपतोस? तेव्हा तो मला बोलू लागला, बाईसाहेब मी तर तुमच्या आधी झोपून जातो. मी म्हणाले, अच्छा ठीक आहे. परंतु काल रात्री 2 वाजता अचानक माझे डोळे उघडले. त्यावेळेला राहुल जागी होता आणि मला उठताना पाहून तो लगेच झोपायचं नाटक करू लागला. मी हाच विचार करत राहिले की राहुल माझ्यासोबत खोटं का बोलला. शेवटी यामागे काय कारण होतं. आता मी विचार केला होता की जे मागच्या काही दिवसांपासून माझ्यासोबत घडत होतं, आता मी त्याबद्दल जाणून घेईनच. दुसऱ्या रात्री मी लवकरच माझ्या खोलीत येऊन झोपण्याचं नाटक करू लागले. राहुल जवळपास 12 वाजता खोलीत आला आणि तो देखील येऊन झोपला. माझी नजर राहुलच्या प्रत्येक हालचालीवर होती, परंतु अर्ध्या रात्री माझी शुद्ध हरपली. माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली जेव्हा मी ऐकलं की राहुल माझ्या नवऱ्यासोबत बोलत होता आणि ते दोघं एकमेकांसोबत माझ्या बद्दलच बोलत होते. राहुलने सांगितलं, मालक तुमचं काम होऊन जाईल, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी बाईसाहेबांना इथे अगदी गुंतवून ठेवेन. त्यांचे खूप सारे घाणेरडे फोटो देखील काढले आहेत, ज्या मार्फत मी त्यांना ब्लॅकमेल करू शकेन आणि त्यांना सांगेन की तुम्ही तुमच्या नवऱ्याला फसवत आहात आणि स्वतःच्या घरातल्या नोकरासोबत स्वतःची भूक भागवत आहात. अशा प्रकारे त्या कधी तुम्हाला हे सांगू शकत नाही की तुम्ही लवकरात लवकर परत यावं, कारण की त्यांना स्वतःला त्यांनी तुम्हाला फसवलं आहे हे जाणवत राहील. आणि तसंही मालक, तुमची बायको दिसायला खूप सुंदर आहे, परंतु ती तर मला त्यांचा मुलगा समजते, नाहीतर वाहत्या गंगेत एकदा मी देखील हात धुवून घेतले असते. हे ऐकताच माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी विचार देखील करू शकत नव्हते की माझा नवरा अशा प्रकारे घाणेरडं वागू शकतो. दुसऱ्या दिवशी मला आमच्या परिसरातल्या एका बाईकडून समजलं की माझ्या नवऱ्याने आधीपासूनच बाहेर एका फॉरेनर मुलीसोबत लग्न केलं आहे. तिने सांगितलं की कधीही तुझ्या नवऱ्याला तू आवडली नव्हतीस. तुझ्यासोबत लग्न देखील त्याने त्याच्या आईच्या भीतीने केलं आहे. ज्या बाईने मला सगळं सांगितलं होतं ती माझ्या सासूची मैत्रीण होती. याचा अर्थ स्पष्ट होता की मला चारित्र्यहीन सिद्ध करून माझा नवरा आपोआप मला त्याच्या मार्गातून दूर करू इच्छित होता. आणि हे सर्व करण्यासाठी त्याने राहुलची निवड केली होती. जेव्हा त्याने स्वतः राहुलला माझ्याजवळ झोपवायला सांगितलं तेव्हाच मला समजायला हवं होतं, कारण की कोणताच नवरा एका परपुरुषाला त्याच्या बायकोच्या बेडरूम मध्ये रात्री जाऊ देणार नाही. मी पण मूर्ख होते, जिनं 16 वर्षाच्या मुलाला लहान मूल समजण्याची खूप मोठी चूक केली होती. दुसऱ्या दिवशीच मी माझ्या नोकराला राहुलला कामावरून काढून टाकलं, कारण की माझ्यासाठी तो एक नोकरापेक्षा एक फसवणारा माणूस होता. याच्याबद्दल मी कधीच विचार केला नव्हता. मी तर त्याला एक लहान मूल समजत होते, परंतु तो मुलगा लहान मुलगा नव्हता, कारण की मला समजलं होतं की संधी मिळताच त्याने माझा फायदा उठवला असता. माझी सगळ्या मुलींच्या आईंना हीच विनंती आहे की स्वतःच्या मुलीसाठी मुलगा निवडताना
तिच्या सासरची अगदी योग्य प्रकारे माहिती काढून घ्या, चौकशी करा, जेणेकरून माझ्याप्रमाणे तुमच्या मुलीची इज्जत डावाला लागू नये आणि उद्या जाऊन तुमची मुलगी एखाद्या परपुरुषाचा आधार घेऊन स्वतःची इज्जत खराब करू नये. मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, कथा शेवटपर्यंत बघितली असेल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकायला मिळतील. पूर्ण कथा ऐकल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.